नमस्कार. आत्ता मी खूप दिवसाच्या नंतर हा पोस्ट करतो आहे व्हिडिओ. मला एक गोष्ट समजत नाही आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्याला हिंदी भाषेची सक्ती का आहे? पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती का आहे? ती भाषा तर 5वीला पुजल्यासारखीच आपल्याला होती ना, 5वीपासून सुरू होती ना. आम्हीही लहानाचे मोठे झालो, आम्हालाही हिंदी होती, आम्ही हिंदीचा आदर करतो. पण आमच्या मातृभाषेला तुम्ही दुय्यम स्थान प्रत्येक वेळेस देताय. आणि हे करणारे पण राजकारणी आपलेच आहेत, ते मराठी आहेत जास्त करून. मग मला हा प्रश्न पडला आहे की ही सक्ती तुम्ही इतर राज्यामध्ये कराल का? तमिळमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी तुम्ही या गोष्टी कराल का? तुम्ही ही जी भाषा आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न करत आहात. आम्ही हिंदी बोलतो, आम्हाला हिंदी बोलता येते, पण आम्ही आमच्या जर मातृभाषेला जर फर्स्ट प्रायोरिटी जर देत असू तर ह्याच्यामध्ये आमचा गुन्हा नाही, आमचा हक्क आहे तो. आमच्या बापानं आम्हाला सांगितलेलं आहे की आपली भाषा ही टिकवायची म्हणजे टिकवायचीच. आणि आमचे बाप असे असंख्य आहेत मराठीचे. तसे म्हणले ना तर आमचे ते मायबाप आहेत, आमचे ते युगपुरुष आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कित्येक जण, कित्येक साहित्यिक आहेत. मला ह्या गोष्टीचा एवढी आता म्हणजे ना राग आणि तिरस्कार यायला लागला आहे. माझी पण मुलगी 7 वर्षाची आहे, ती आता पहिलीला जाणार, तर तिला सक्तीची हिंदी होणार. हे आपण तर काय बोलणार नाही आणि काय नाही. आम्हाला इंग्लिश पण चांगली बोलता येते, आम्हाला चांगलं प्रोनाऊन्सिएशन करता येतं. माझी जर मराठी एवढी मजबूत जर असेल आणि मी जर ज्या रुबाबामध्ये जर मराठी जर बोलत असेल तर मला महाराष्ट्रीयन असल्याचा नितांत माज आहे. आणि मी माझी मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये अशी डंक्याच्या चोटवरती बोलून जाणार. मी कुठेही जरी गेलो ना तर सगळ्यात पहिल्यांदा कुठला प्रश्न विचारायचा म्हटलं तर मराठीमध्ये विचारतो, नंतर इंग्रजीमध्ये विचारतो आणि नंतर हिंदीमध्ये विचारतो. ही जी तिसरी भाषा आमच्यावरती सक्तीची चाललेली आहे ती मी तिसऱ्या वेळेस मी वापरतो, एखाद्या वेळेस समोरच्याला समजून आलं नाही तर. पण मला तर एवढं असं वाटतंय की आपल्या मराठी भाषेची ही गळचिपी आपला हा महाराष्ट्र अजिबात खपवून घेणार नाही. प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक मराठी मुलाने, मुलींनी, आईनी, बहिणींनी यांनी मी तर असं म्हणेन की तुम्ही स्वतः लाईव्ह या, तुम्ही स्वतः लाईव्ह या आणि आपल्या मराठी भाषेवरती हा होणारा अन्याय, आपल्या मराठी भाषेला मिळणारा दुय्यम दर्जा, अरे आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला रे. आपल्याला आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. आम्ही स्वतः सुलेखनकार आहे, मी स्वतः डिझायनर आहे. आम्ही मराठीमध्ये अशा पद्धतीचे काय काय वाक्य, जिंगल्स वगैरे बनवतो. आम्हाला अभिमान आहे, आम्ही त्या गोष्टी करतो, आम्ही जगासमोर मांडतो. आमच्या हातामध्ये ते दायित्व आलेलं आहे की अभिजात दर्जा आपल्या मराठी भाषेला भेटला आहे, तर आपण त्याला अजून कसं पुढे पोचवलं पाहिजे. तुम्हीही लाईव्ह या, तुम्हीही स्वतः असे व्हिडिओ पाठवा, काढा, सोशल मीडियावरती सगळीकडे ट्रेंडमध्ये येऊ द्या की आम्हाला बाबा हिंदीचा अनादर आम्ही करत नाही, पण आम्हाला आमच्या मातृभाषेला आम्हाला फर्स्ट प्रायोरिटी आमच्या महाराष्ट्रामध्ये भेटलीच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मातृभूमी आणि जय माझी मराठी भाषा.